मागची मॅच हारलेले होते आरसीबी संघ, मात्र फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर मॅच जिंकावी लागेल आपल्याला आणि श्री दत्तगुरु स्पोर्ट्स यांना फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल पवेलियन मध्ये फक्त खेळाडूच बसतील याची विनंती घ्यावी. लवकरात लवकर आम्हाला आडे आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे आरसीबी संघ. आणि नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बबन कुराडे आणि इम्रान दरोगे. क्षेत्ररक्षण श्री दत्तगुरु स्पोर्ट्स यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय की देतील पूर्णपणे बघायसाठी रेडी आहेत आणि फिल्डिंग लावून घ्यायची आहे ती श्री दत्तगुरु स्पोर्ट्स यांनी. सामना सुरू करायचा आहे. जबरदस्त 2 प्ले ऑफचे सामने झालेले आहेत. अटीतटीचे सामने. काय जबरदस्त हा सीझन गाजतोय. जबरदस्त कोणी हार मानायला तयार नाही. शेवटच्या चेंडू पर्यंत जातो प्रत्येक सामना. नक्कीच जर कोणत्याही संघाला फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर इथे एक चांगला खेळ खेळावे लागेल आणि सामना सुरू करायचा पंचांना विनंती आहे. आणि कुठेतरी श्री दत्तगुरु स्पोर्ट्स सामना जिंकून कॉन्फिडन्स घेऊन या सामन्यामध्ये उतरतील. रात्रीचे 12 वाजून 53 मिनिटं झालेले आहेत. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. कुठेतरी संध्याकाळ कमिटीने आदेश आलेला आहे कोणत्याही संघाचा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये दिसला तर येणारे 1 वर्ष तो बॅन राहील याची दक्षता घ्यावी. त्याला पुढचं जीपीएल सीझन खेळू शकत नाही तो. आणि स्ट्रिक वॉर्निंग आहे. कोणी आतमध्ये यायचं वॉर्निंग आहे. पुन्हा एकदा पहिलं शतक घेऊन येतोय सागर यादव. सामना करेल तो बबन कुराडे. नॉन स्ट्रायकर आहे तो इम्रान दरोगे. मागचा सामना आरसीबी संघाने गमावला होता. या सामन्यामध्ये जर स्थिरात राहायचं तर चांगली फलंदाजी करावी लागेल. मागच्या मॅचचा हिरो सागर यादव पहिलं षटक घेऊन येतो संघासाठी. समोर आहे तो बबन. आरसीबी संघातर्फे मॅच चालू होतोय. पहिला बॉल स्वीप मारण्याचा प्रयत्न पण चेंडू तिथेच आहे. 1 धाव पूर्ण होते. धाव संख्या होते 1 आणि स्ट्राईक वर येतो तो इम्रान दरोगे. लेग बायच्या रूपात 1 धाव कंप्लीट आलाय इम्रान दरोगे. इम्रान दरोगे संघाची जबाबदारी घेऊन बॅटिंग साठी येतोय सागर यादव यांच्या समोर. कुठेतरी यादव पुन्हा एकदा इम्रान साठी तयार. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल शॉट. 4 धावा कंप्लीट. रिव्हर्स शॉट. 1 धाव कंप्लीट. नक्कीच दोन्ही जर्सी लाल लाल आहेत. चांगला शॉट ऑफ ड्राईव्ह. कुठेतरी गेम माहितीये कोणी अडबड गडबड करायची नाही. जिथे तिथे थांबायचे. कमिटीचे फिल्डर्स बघून कमिटी बघून घेईल काय टेक्निकल फॉल्ट आहे तोपर्यंत शांतता राखायची. कुठेतरी वायर ही बॉल लागल्यामुळे हल्लेली आहे. वायरीपासून लांब राहायचं आहे.
हॅलो हॅलो थँक्यू. माईक चेक. हॅलो हॅलो चेंडू झाले ते 4. धावसंख्या झाली ते 10. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम. त्याच्यानंतर परत सामना सुरू होतोय. हॅलो 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 माईकचा आवाज वाढवायचा आहे डीजे. हॅलो 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 ओके ओके. नक्कीच कुठेतरी सागर यादव पुन्हा एकदा वळतोय आपल्या संघासाठी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. धावसंख्या झाली ती 11. धावसंख्या झालेली 11. या ओव्हरचा शेवटचा चेंडू समोर आहे तो इम्रान दरोगे. स्वीप मारण्याचा परत एकदा प्रयत्न पण एकच धाव मिळते आणि धावसंख्या होते ती 12. सुनील सागर यादव विरुद्ध एकच शॉट खेळण्याचा प्रयत्न करताय दोन्ही फलंदाज. काहीतरी रणनीती दिसतीये. शॉट खेळण्याचाच प्रयत्न आहे. नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला रणनीती करूनच उतरावं लागतं. पूर्ण अभ्यास करूनच उतरावा लागतो. कोणत्या फिल्डरची कोणती विकनेस आहे स्ट्रेंथ आहे ती बघूनच खेळावं लागतं. आणि ओव्हर मध्ये फक्त एक चौकार आलेला आहे. आता मात्र आलेला आहे विशाल सिंग. इम्रान दरोगे स्ट्राइक वर आहे. दुसरं षटक घेऊन येतोय तो विशाल सिंग. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं दुसरं शतक घेऊन येतोय विशाल सिंग. सामना करेल तो इम्रान दरोगे. इम्रान दरोगे देखील सज्ज झालाय. विशाल सिंग देखील सज्ज झालाय. पहिला चेंडू इम्रान साठी स्वीप शॉट खेळण्याचा सक्सेसफुल शॉट. इम्रानच्या बॅट मधून आलेला एक ब्रँडेड चौकार. आज इम्रान काहीतरी प्लॅनिंग करून आलाय. स्वीप शॉट वर जास्त प्रॅक्टिस केलेली दिसते त्यांनी वर्षभर आणि तोच शॉट इथे दाखवतोय. जबरदस्त. हा दुसरा क्वालिफायर आहे. मॅच सामना चालू आहे. पुढे आहे तो बॉलिंग मार्कवर विशाल सिंग आणि परत स्वीप मारण्याचा प्रयत्न पण यावेळेस षटकार. इम्रान दरोगे जातो पवेलियनला. कुठे असेल त्यांनी स्टेजच्या तिथे यायचंय. सोनू गुप्ता बॉल द्यायचे संघाचे कर्णधार सोनू गुप्ता आपण स्टेजच्या जवळ यायचंय. आणि संघाची जबाबदारी आता येऊन टेकले ते अमर आडे यांच्यावर. ते येथील स्ट्राइक वर. चांगली बॉलिंग ती विशाल सिंग यांच्या मार्फत. लेफ्टी बॅट्समॅन अमर आडे तयार आहे. विशाल सिंग नवीन फलंदाज आलाय तो संघाचा कर्णधार अमर आडे. अमर आडेचं खूप योगदान आहे आरसीबी संघासाठी. मागचे मॅच कुठेतरी हरले होते पण या मॅच साठी पुनरागमन करायचं असेल तर गेम मध्ये टिकायचं आहे. कुठेतरी रनआउटचा प्रयत्न पण पंचांचा निर्णय की एक धाव पूर्ण. नक्कीच धावसंख्या होते ते धाववाद करण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी अनसक्सेसफुल ठरतोय. आणि हा ही स्ट्राइक वरती आलाय तो न ज्याच्या नावामध्ये कोणताच काना मात्र नाही असा तो बबन. एक विशेष असं नाव बबन. काय करतो. नक्कीच कुणाल दाते सर म्हणतात रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही तर वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा मित्रांनो. नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी. एक धाव पूर्ण होते. धावसंख्या होते ती 18. एक बाद 18. बबन रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी हुकतोय. नक्कीच आरसीबी संघ पुन्हा एकदा सज्ज. बबन कुराडे विशाल सिंग साठी एकदम अतिरिक्त गतीचा चेंडू जातोय. पायाला लागून जातो तो. थर्ड मॅनला चौकार. थँक्यू डीजे. अगदी निर्धाव चेंडू होता पण कुठेतरी मागे प्लेयर नसल्यामुळे नोमॅन्स लँड मध्ये जाणार कार्पेटच्या साह्याने चेंडू ब्रँडेड चौकार. धावसंख्या झालेली ती 22. एक बाद 22. 4 चेंडू झालेले या षटकाचे. 2 चेंडू बाकी आहेत. अटीतटीचा हा दुसरा क्वालिफायर. हा पण सामना डू ऑर डाय आहे. स्वीप शॉट केल्याचा प्रयत्न. मोठा मासा गळ्याला लागलाय. बबन कुराडे आयकॉन ए बबन जातोय दगडच्या आसऱ्याला. धावसंख्या झाली ती 22. 2 विकेट. कुठेतरी आरसीबी संघ स्वतः बॅकफुटला. पहिला इम्रान दरोगे तंबूच्या आसऱ्याला त्यानंतर
बबन कुराडे ओपनिंग जोडी अगदी तंबूच्या आसऱ्याला गेलेली दिसते. आता मात्र इथं संघाची बॅटिंग स्कोर वरती नेण्याचं काम सिद्धार्थ वाणी आणि अमर आडे यांच्या खांद्यावरती दिसते. नक्कीच कुठेतरी सिद्धार्थ वाणी हे मागच्या मॅच मध्ये चांगले खेळले होते. या मॅच मध्ये त्यांना चांगले खेळायचं, जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर इथून फटकेबाजी करावी लागेल. विशाल सिंग तयार. रिव्हर्स शुभ शॉट खेळण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल शॉट. फुलटा चेंडूला रिव्हर्स मारलाय, सक्सेसफुल शॉट. चौकार. चौकार आणि कुठेतरी अनुभव दाखवतोय तो सिद्धार्थ वाणी. धावसंख्या झाली ती 26. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 26. कुठेतरी जबाबदारी असेल ती सागर यादव यांच्यावर. अगदी येणाऱ्या 12 चेंडूवरती आरसीबी संघाला अशीच फटकेबाजी करावी लागेल. चांगला स्कोर तयार करायचा असेल तर चांगली फटकेबाजी करावी लागेल. अमर आडे स्वतः कर्णधार इथं खेळपट्टीवरती आहेत. ऑन द स्ट्राईक सामना करीत सागर यादव वसेस अमर आडे. बघूयात कोण जिंकतोय. सागर यादव ही तयार. पहिला चेंडू अमर साठी. पहिला चेंडू पायावर आदळला, लेग बाय. डॉट एक बॉल. नो धाव ऍक्शन. complete. नो ऍक्शन. पंचांचा निर्णय No नो action. ऍक्शन. डॉट बॉल आहे. पंचांचा कोणताही निर्णय. शॉट खेळलेला नाहीये बॅट्समॅननी, त्यामुळे हा डॉट कोणत्याही बॉल आहे. प्लेयरने खेळाडूंना डिस्टर्ब करू नये. जे बाउंड्रीच्या बाहेरील प्लेयर असतील, प्रेक्षक असतील, बाउंड्रीच्या आतील जे खेळाडू आहेत त्यांना डिस्टर्ब करू लवकरात नये. लवकर चालू करायचा सामना. नक्कीच अमर आडे यांची कोणतीही ऍक्शन नव्हती, त्यामुळे रन स्कोरबोर्ड वर लागणार नाही. पुन्हा एकदा सागर यादव तयार अमर आडेसाठी. पुन्हा एकदा त्याच गतीने आदळला चेंडू. आता मात्र ऍक्शन होती स्वतःच्या संघासाठी. कर्णधार अमोल वाघमारे यांनी 3 धावा वाचवलेल्या आहेत. चांगली फिल्डिंग अमोल वाघमारे यांची फिल्डिंग आवडली तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. 2 धावा बरोबर धाव संख्या झाली ते 28. 2 बाद. नक्कीच अमर आडे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती आहेत. सामना करेल सागर यादव. अमर आडे यांची बॅट आतापर्यंत कुठेतरी थांबलेली दिसते. इथून त्यांना फटकेबाजी करावी लागेल. आरसीबी संघाला जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर रिव्हर्स फटका ऍड करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल शॉट. परफेक्ट रिव्हर्स. आपण नोटीस करतोय सुनील, सागरच्या विरोधात रिव्हर्स आणि स्विप शॉटचा जास्त प्रयत्न चाललाय. स्ट्रेटला कोणताही शॉट नाही मारत आहेत. कुठेतरी तो लेंथ त्यांची बदलवण्याचा प्रयत्न चालू आहे बॅट्समॅन कडून. पूर्ण प्लॅनिंग करून येतात बॅट्समॅन. नक्कीच सागर यादव देखील ओळखले गेलेले आहेत. माझ्या बॉलवरती फक्त स्वीप आणि रिव्हर्स ही मारतायत, म्हणून क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल केले तरच तुम्ही टिकू शकता. आता मात्र मला असं वाटतंय अमर आडे स्ट्रेट खेळतील. त्यांच्या माइंड मध्ये कोणता तरी वेगळाच गेम चालू आहे. इथून अशीच फटकेबाजी त्यांच्या बॅट मधून बॅट्समॅन पण अपेक्षित आहेत. प्लॅनिंग वेंकी करताना उत्पार. आणि फिल्डिंग टीम पण प्लॅनिंग करताना बघू कोण कोणावर भारी पडतोय. नक्कीच कॅप्टन कुठेतरी फिल्डिंग चेंज करतोय. कुठेतरी सेमीफायनलचा महामुकाबला आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सागर यादव पुन्हा एकदा वाईटचा चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करताय कीपर. एक चौकार आल्यानंतर सागर यादव कुठेतरी आपली दिशा भरकटतोय. पुन्हा एकदा सागर यादव तयार. अटीतटीचा सामना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईट. वारंवार 2 वाईट झालेले आहेत. सागर यादव पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लेग बायच्या रूपात 1 धाव आणि दोन्ही मिस फील्ड. दोन्ही संघाकडून आपले 4 धावा सांगायचे सुनील. थँक्यू डीजे. धाव संख्या झालेली आहे 38. 2 बाद 38. 2 बाद 38. इथून मात्र आरसीबी संघाला अजून अशीच फटकेबाजी करावी लागेल या सामन्यामध्ये स्थिरित करायचं असेल तर. पुन्हा एकदा वाईट चेंडू. एक चौकार आल्यानंतर सागर यादव पुन्हा एकदा कुठेतरी आपली दिशा भरकटतोय. धाव संख्या झाले 39. तिसरं षटक चालू आहे. 4 चेंडू झाले. 2 चेंडू आणखीन बाकी आहेत. 39 धावा झाल्यात. या षटकार महाग पडतोय. कुठेतरी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परत एकदा. कुठेतरी निर्धाव चेंडू आलेला आहे सागरच्या याच्या गोलंदाजी मार्फत. चांगला चेंडू अमर आडे करतोय सागर यादव. पुढे आहे तो अमर आडे स्वतःच्या संघासाठी काय करून दाखवतोय. एकदा ब्लॉक होलचा चेंडू. 1 धाव पूर्ण होते. धाव संख्या होते ते 40. 3 ओव्हर नंतर धाव संख्या होते ती 40. चांगला असा स्कोर केलाय ते आरसीबी संघाने.
3 ओव्हर नंतर षटकानंतर झालाय धावसंख्या झाली ती 40. शेवटचा संघ षटक घेऊन येतोय गोविंदा. नक्कीच शेवटच्या 6 चेंडूचं शिल्लक आहेत. मागच्या मॅच मध्ये गोविंदा यांनी चांगली गोलंदाजी केली होती, तर इथेही देखील त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला कुठेतरी पुश करण्यासाठी. आणि कुठेतरी ड्रिंक्स ब्रेक होताना दिसतोय. नक्कीच मामला एकदम गरम आहे, त्यामुळे वातावरण एकदम तापलेलं आहे आणि एवढ्या संध्याकाळी प्रेक्षक काय इथून हटायला तयार नाहीत. त्यांचंही मनापासून आभार, ते एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. थँक्यू डीजे. पुढचं षटक घेऊन आलाय तो गोविंदा. समोर आहे अमर. सेमीफायनलची मॅच दत्तगुरु स्पोर्ट्स वर्सेस आरसीबी संघ. वाईडने सुरुवात करतोय. दिशाहीन गोलंदाजी. 1 धावसंख्या होते ती 41. 2 बाद 41 धावसंख्या. नक्कीच अमर आडे. 1 मिनिट फिल्डिंग चेंज होते. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. कुठेतरी पुढे येऊन गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग होते ती फिल्डर कडून. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउट. ओ माय गॉड. कर्णधारावर आडे जातोय दगडच्या आसऱ्याला. थँक्यू डीजे. कुठेतरी घाई करताना दिसला अमर आणि त्याला त्याचा खामीचा भोगाव लागलेला आहे आणि रनआउटच्या स्वरूपात तो जातोय पवेलियन मध्ये. पंचांचा निर्णय अंतिम आणि अंतिमच राहील. कृपया सगळ्यांसाठी पंचांचा निर्णय अंतिम असेल तो एक्सेप्ट करायचा आहे. खेळाडू ते दाखवायचे. पंचांचा निर्णय अंतिमच आणि अंतिमच राहील. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स. नवीन फलंदाज येतोय तो प्रफुल्ल गायकवाड. हाणामारीचा षटक आहे गोविंदा याचं. एक रनआउट मिळालेला आहे. त्यानंतर चेंडू मोठा मासा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगला असं शॉट सिद्धार्थ वाणी यांच्या बॅट मधून. आज प्रत्येक बॅट्समॅन रिव्हर्स आणि रिव्हर्स स्वीप आणि रिव्हर्स स्वीप खेळण्यामध्ये कुठेतरी बिझी दिसतोय. धावसंख्या सांगायची. धावसंख्या झाली ती 46. 3 बाद 2 चेंडू झाले. या षटकाचे 4 चेंडू बाकी आहेत. कुठेतरी धावसंख्या 50च्या पुढे जाईल अशी 46 धावा झाल्या स्कोर बोर्ड वरती. या इनिंगचे शेवटचे 4 चेंडू. हाणामारीचा षटक मधले 4 चेंडू. 1 चौकारता आलाय. 4 मध्ये किती येत आहेत पाहूयात. गोविंदा तयार. परत पुन्हा एकदा कुठेतरी प्रयत्न. रनआउटचा चान्स. बॅट्समॅन दिसतोय पण बॉलर तिथे कलेक्ट करायला कुठेतरी मागे पुढे होतोय आणि बॉल हातात येत नाहीये. तोपर्यंत रनआउटचा चान्स हुकतोय. वाईड चेंडू. धावसंख्या झाली ती 47. धावसंख्या ती 47. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंगचा. गोविंदा स्ट्राईक मध्ये. सिद्धार्थ वाणी परत तिकडेच खेळण्याचा प्रयत्न. शॉट. कुठेतरी जबरदस्त बॅटिंग करतोय सिद्धार्थ वाणी आणि पहिलाच प्रेडिक्ट करतोय शॉट कुठे खेळणार आहे. त्याच पद्धतीने बॉलरही बॉल टाकतो आणि शॉट पण तिथेच जातोय. चौकार मिळतोय. काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे गोविंदा या बॉलरला. नक्कीच गोविंदा कुठेतरी बॅकफुटला नेतोय. कुठेतरी प्रेशर कुठेतरी हँडल करावं लागेल. वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 52. 3 बाद 52. 3 चेंडू अजूनही या षटकामध्ये शिल्लक आहेत. नक्कीच कुठेतरी गोविंदा प्रेशर मध्ये दिसतोय. पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न पण कुठेतरी धाव चेंडू. कुठेतरी गोविंदा कमबॅक करतोय. त्याने प्लॅन ओळखलाय तो बॅट्समॅनचा. त्या पद्धतीने तो स्वतःही काहीतरी प्लॅनिंग करून गोलंदाजी करतोय. शेवटचा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि पंजा खोलतोय गोविंदा स्वतःच्या टीम साठी. थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली ती 57. 3 बाद आणि या पंजाने धावसंख्या कुठेतरी खूप जास्त वाढलेली आहे. अशा क्रिटिकल मुवमेंटला जर तुम्ही असे पंजे खोलाल तर टीमला नक्कीच तुम्ही मागे ढकेलताय. धावसंख्या झाली ती 57. काय सांगशील प्रफुल्ल? नक्कीच कुठेतरी निराश होत आहेत सागर यादव त्याच्या या बॉलानंतर. पुढचा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि खेळ यशस्वी शॉट. कुठेतरी सिद्धार्थ वाणी स्वतःला सिद्ध करतोय. कुठेतरी सिद्धार्थ वाणी स्वतःला सिद्ध करतोय.
आतापर्यंत वेगळी फटकेबाजी दाखवतोय. आतापर्यंत जो बॅट्समॅन शांत होता त्यांनी दाखवून दिले या मॅच मध्ये की त्याच्या तोही खेळू शकतो या लेवलला. शेवटच्या बॉलवरती चौकार येईल का? आलाय चौकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती चौकार मारलाय. धावसंख्या झाली ती 65 धावसंख्या झाली आहे आणि दत्तगुरु स्पोर्ट्स या संघाला जिंकण्यासाठी 66 धावा कराव्या लागतील. खूप मोठा डोंगर सौभा केलाय ती श्री दत्तगुरु स्पोर्ट्स यांच्या समोर. पण त्यांनी मागच्या वेळेस ही चेस राऊंड केलं होते ते 60 रनापर्यंतचा धावा यावेळेसही ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. याची जबाबदारी असेल सागर यादव यांच्यावर आणि त्यांच्या बॅट्समॅनवर. कुठेतरी चांगली फटकेबाजी केली ते सिद्धार्थ वाणे आणि अमर आडे यांनी. कुठेतरी चांगली 4 ओव्हरची खेळी झालेली आहे आरसीबी संघाची. चांगली फलंदाजी केली आहे त्यांनी. पण आता मात्र जसे की थँक्यू डीजे, जशी ध्रुव एंटरप्राइजेस यांनी चांगली फलंदाजी केली होती पण गोलंदाजीमध्ये कुठेतरी अपयशी ठरले. असेच आरसीबी संघालाही करावी लागेल. फलंदाजी आपली खूप दर्जेदार झाली आहे पण इथून मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला गोलंदाजी ही चांगली करावी लागेल जर आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर. नक्कीच तुमची शेवटच्या चेंडू पर्यंत तुम्हाला चांगलं फिल्डिंग करावी लागेल, बॉलिंग करावी लागेल तरच तुम्ही फायनल खेळू शकता. आणि या इनिंग नंतर आपल्याला माहित पडेल की कोणता संघ फायनल मध्ये खेळेल. ध्रुव और असा या संघाबरोबर कोण खेळेल हे या इनिंग नंतर आपल्याला समजेल. सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती आहे. समाज कार्यकर्त्यांनी सागर पवार इथे. सामना सुरू करायचा आहे. ऑलरेडी वेळ खूप झालेला आहे. नक्कीच बॅट्समॅन पाठवायचे लवकरात विनंती करतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आरसीबी संघाने, सॉरी श्री दत्तगुरु स्पोर्ट्स या संघाने. श्री दत्तगुरु स्पोर्ट्स यांना विनंती आहे की त्यांनी समोर जे खेळाडू उभे आहेत त्यांनी प्लीज साईडला व्हायचंय. रमेश रेड्डी सॉरी रमेश गायकवाड त्यांनी बसून घ्यायचे. मान्यवरांना मॅच दिसत नाहीये. एकदम अटीतटीचा सामना बघूया काय चमत्कार करते ती श्री दत्तगुरु स्पोर्ट्स. ओपनिंग जोडी आलेली आहे. तीच ओपनिंग जोडी जी ध्रुव एंटरप्राइजेसच्या विरोधात होती. विशाल सिंग आणि त्याच्या साथीदार आहे तो गोविंदा. स्ट्रायकर आहे विशाल सिंग आणि नॉन स्ट्रायकर आहे तो गोविंदा. पहिली गोलंदाजी घेऊन येतोय तो इम्रान दरोगे. गायत्रीनगर इंड कडून. कीपर आहे बबन. बघूयात पहिला चेंडू विशाल साठी गॅप मध्ये ढकललाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते रितेश पवार याच्यासाठी. एक रन 3 धावा वाचवलेले आहेत. एक रन तुम्हाला पुढे घेऊन जाईल. जेवढे तुम्ही जास्त एफर्ट्स टाकाल तेवढा संघ तुमचा फायनलच्या जवळ जाईल. कुठेतरी चांगली फिल्डिंग रितेश पवार आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये करत आहेत. त्यानंतर सेकंड चेंडू गोविंदासाठी आलाय. बघूयात फटका स्टेट ड्राईव्ह आहे. फटका चांगला आहे आणि स्टेट ड्राईव्ह सक्सेसफुल शॉट ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. आणि जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह खेळले ते गोविंदानी. पुढचा बॉल घेऊन तयार आहे तो इम्रान. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न पण शेवटच्या क्षणाला शॉट थांबवलाय आणि वाईट बॉल. धावसंख्या झाली ती 6. पंच आपल्या स्टेट पंच आवाज देत आहेत. नक्कीच कुठेतरी दिशा भरकटतो. एक चौकार खाल्ल्यानंतर इम्रान दरोगे. बिग मॅच प्रेशर म्हणतात याला आणि हा प्रेशर झेलू शकला गळ्याला लागलाय तो म्हणजे गोविंदा नावाचा. जातोय तंबूच्या आश्रयाला आणि मागच्या मॅचचा हिरो सागर यादव मैदानाच्या आतमध्ये आलाय. थँक्यू डीजे. मागच्या मॅचचा हिरो सागर यादव ज्याने एक चौकार मारून मॅच जिंकवली होती आणि इथपर्यंत पोहोचवलंय सागर यादव याने. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरलाय. इथून मात्र त्याला अशीच फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी. सागर यादव बघूया त्याची बॅटिंग. चांगली अशी गोलंदाजी इम्रान दरोगे यांच्याकडून बघायला मिळते.
त्यांच्यावर पण ही जबाबदारी असेल की सागर यादव यांचा विकेट घेण्याचा ते प्रयत्न करतील. अटीतटीचा सामना पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, टॅप केलाय, सिंगल साठी धावतोय आणि रनआउटचा चान्स मिस होतोय, कुठेतरी स्टंप हुकतोय. नक्कीच ही सलामीची जोडी जी आहे विशाल सिंग आणि सागर यादव, हे दोन्ही खेळाडू ही खेळी खेळू शकतात. त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे, टॅलेंट आहे. हे जर लास्ट पर्यंत या पिच वरती असतील तर नक्कीच हा रन चेस होईल असं मला वाटतंय. धावसंख्या झालेली ती 7, 1-7, 4 चेंडू झालेले, 2 चेंडू या सामन्याचे बाकी आहेत. स्ट्राईक वर आहे तो विशाल सिंग. इम्रान दरोगे बॉल घेऊन यार्कर मारण्याचा प्रयत्न, फुलटच झालाय, कव्हर मध्ये खेळलाय, चौकार. नक्कीच त्याच्या बॅट मधून आला एक कव्हर ड्राईव्ह, सुंदर असा कव्हर ड्राईव्ह. कुठेतरी यॉर्कर लेनचा बॉल होता पण त्याला फुलटॉस बनवलाय विशाल सिंग या बॅट्समॅननी. परत पुढे येऊन मारण्याचा पुन्हा प्रयत्न, एकदा. गॅप मध्ये खेळलाय. थँक्यू डीजे, आपल्या कलाईयो का इस्तेमाल केलाय. एक ओव्हर नंतर विशाल धावसंख्या सिंगने. झाली ती 15, 1-15. जिंकण्यासाठी असं मला वाटतं 50 धावांची गरज आहे. 51 धावांची गरज आहे ती सॉरी 18 बॉलामध्ये. 51 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरला 17 रनाचा रन पाहिजे ते जिंकण्यासाठी. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 51 धावांची गरज. आता मात्र आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती न समोर आहे मागच्या मॅचचा विनर सागर. कुठेतरी मिस होतोय, कुठेतरी बीट होतोय पहिल्या बॉल. चेंडूवरती सागर यादव याला शांत ठेवलाय बबन याने. दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. सागर यादव संघ मालक आहे, बबन कुऱ्हाडे चांगला गोलंदाज आहे. पाहूयात दुसरा चेंडू सागर यादव साठी आणि मोठा विकेट. भला मोठा मागच्या मॅचचा हिरो सागर यादव तंबूच्या आसऱ्याला जातोय. पुन्हा एकदा मासा लागलाय गळ्याला. कुठेतरी इथे अपेक्षा होत्या त्या सागर यादव पूर्ण करू शकले नाहीत. हवेत चेंडू गेलाय आणि नक्कीच. षटकार. नक्कीच कुठेतरी निराश आहेत सागर यादव स्वतःकडून. आणि इथे कुठेतरी पूर्ण दत्तगुरु स्पोर्ट्स संघ प्रेशर मध्ये, या विकेट नंतर प्रेशर रिलीज झालाय त्यांचा. आणि आता कर्णधार अमोल वाघमारे आलेले. मला वाटतं या विकेट बरोबर कुठेतरी आरसीबी संघ सामन्यामध्ये परत आले. नक्कीच बबन याची गोलंदाजीची तारीफ असेल. त्यांनी जो चेंडू टाकलाय कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता पण 6 रन आउट. आता श्री दत्तगुरु स्पोर्ट्स यांची जबाबदारी असेल ती विशाल सिंग यांच्यावर आणि अमोल वाघमारे यांच्यावर. संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर चांगली फटकेबाजी इथे करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. अमोल वाघमारे याला चांगली फटकेबाजी करावी लागेल. हलक्या हाताने कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्राईक वरती आणण्याचं विशाल सिंग याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम करतोय अमोल वाघमारे. त्याला माहिती विशाल सिंग मध्ये तो टॅलेंट, कॉन्फिडन्स आहे, तो हा रनचेस करू शकतो. आणि बबन याचा विकेट शोधत आहे. हा विकेट भेटला तर आरसीबी संघ कुठेतरी मोकळा श्वास घेतील. शायरी ओ कुठेतरी चकवा चकवीचा खेळ. नक्कीच. आणि हे सर्व हाय व्होल्टेज मॅच मध्ये चालत असतं. चांगला असा खेळ इथे बघायला मिळतोय. आणि धावसंख्या आहे ती 16, 2-16. नक्कीच पाहूयात विशाल सिंग, बबन कुऱ्हाडे. बबन पुन्हा एकदा विशाल सिंग साठी रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी. एक धाव एक्स्ट्रा होते. धावसंख्या होती ती 17, 2-17. 15 चेंडू मध्ये 49 धावांची गरज आहे तिसरी दत्तगुरु स्पोर्ट्स यांना जिंकण्यासाठी. पुढील चेंडू घेऊन येतोय तो बबन. पुन्हा एकदा बबन. पुढे आहे तो विशाल, परत एकदा प्रेशर घेतोय. वाईटचा चेंडू. धावसंख्या होते ती 18. नक्कीच बबन पूर्णपणे प्रेशर मध्ये दिसतोय. विशाल सिंग याचा विकेट त्याला हवाय आणि त्या विकेट साठी तो काही करेल असं मला वाटतंय. पाहूयात बबन याला विकेट मिळतोय की काय विशाल सिंग याचा, की विशाल आक्रमक फटकेबाजी करतोय की काय. कुठे रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण बॉल तिथे स्टंप अशीच राहतोय आणि एकही धाव मिळत नाही. निर्धाव चेंडू. आतापर्यंत विशाल सिंग याचे बॅट शांत ठेवलेले आहे बबन याने. कोणतेही आक्रमक फटका या षटकाचे 2 चेंडू राहिलेत. 18 धावसंख्या होते. 2 बाद. हलक्या हाताने कट केलाय विशाल सिंग यांनी. स्ट्राईक वरती अमोल वाघमारे आलेले. धावसंख्या झाले ते 19, 2 बाद. शेवटचा चेंडू यावरचा. 13 बॉलामध्ये 47 धावांची आवश्यकता. कुठेतरी अशक्य आहे. कुठेतरी एक गोलंदाजी नंतर अशक्य असं समीकरण होत चाललेलं आहे.
कोणत्याही फटकेबाजी चालू नाही मैदानाच्या आतमध्ये. खूपच काही मिराकल चमत्कारच जिंकू शकतो तो श्री दत्तगुरु यांना. आणि काय चांगली फिल्डिंग आहे, फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्याच टाळ्या पाहिजे. जोरदार रितेश टाळ्या झाल्या सकपाळसाठी पाहिजे. आपल्या संघासाठी 3 रन वाचवलेत त्याने. रितेश सकपाळ यांनी याच्या अगोदरही देखील आपल्या संघासाठी पूर्ण एफर्ट्स दिले होते. इथेही देखील 3 रन वाचवतोय आपल्या संघासाठी. एकही रन झालेला नाहीये. डॉट बॉल आहे तो आणि धावसंख्या होते ते 12 बॉल मध्ये पाहिजे ते 47 धावा. 12 बॉल 47 धावा. समीकरण अगदी कठीण झालेलं आहे. इथून मात्र जर जिंकायचं असेल दत्तगुरु स्पोर्ट्स या संघाला तर प्रत्येक चेंडूवरती फटकेबाजी चालू ठेवावी लागेल. कुठेतरी अशक्य असे टार्गेट चेजेबल करताय ते श्री दत्तगुरु स्पोर्ट्स. पण समोर पण आहे इम्रान. मला वाटतं कुठेतरी हा सामना मला वाटतं 99% कुठेतरी आरसीबी संघाकडे झुकलेला दिसतोय. कारण खूप मोठं आव्हान आणि खूप मोठं टार्गेट आहे. पुढे बॉल घेऊन आलाय दिशाहीन गोलंदाजी इम्रान दरोगे यांची. वाईट धावसंख्या झाली ती 20 धावा. 46 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूंमध्ये. नक्कीच इम्रान दरोगे कुठेतरी लाईन लेंथ मध्ये मिस होतोय. पण प्रफुल कुठेतरी मला वाटतं चांगला शॉट गॅप मध्ये खेळलाय. नक्कीच एक चांगला फटका आलेला आहे विशाल सिंगच्या बॅट मधून. याच फटक्यासाठी विशाल सिंग याची ओळख आहे. थँक्यू डीजे. मला वाटतं कुठेतरी विशाल सिंग यांच्यावर जास्त जबाबदारी आहे हा सामना जिंकून देण्यासाठी. लगातार कंटिन्यू थँक्यू डीजे. फटकेबाजी करावी लागेल विशाल सिंग याला. बघूयात नेक्स्ट चेंडू विशाल सिंग. आता मात्र कुठेतरी प्रेशर मध्ये एकदा. इम्रान दरोगे एक चौकार मारल्यानंतर वाईट टाकलेला आहे. पूर्ण प्रेशर मध्ये दिसतोय बॉलर इम्रान दरोगे. आणि बघूया कोण प्रेशर हँडल करतोय. जो हे जी टीम प्रेशर हँडल करेल ती जाईल फायनलला. नक्कीच इम्रान दरोगे प्रेशर मध्ये दिसतोय. विशाल सिंग पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू. विशाल सिंग पुढच्या बॅट्समॅन वर अविश्वास दाखवतोय. स्वतः पूर्ण मॅच पूर्ण चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. येस त्याच्यामध्ये ती कॉन्फिडन्स आहे. तो हे करू शकतो. आतापर्यंत स्ट्राईक वरती तो आहे. पाहूयात नेक्स्ट. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पूर्ण प्रेशर इम्रान दरोगे याच्या डोक्यावरती दिसतोय मला. कारण एक बॉल टाकल्यानंतर त्याचा वारंवार वाईट येत आहे. विशाल सिंग पुन्हा एकदा सज्ज झालाय धाव संघासाठी. मात्र चेंडू चांगला आहे. गॅप मध्ये ढकललाय. चौकार आलाय.
2 चेंडू मध्ये पाहिजे ते 19 धावा आणि परत एकदा फुलटॉस, परत एकदा चौकार. धाव संख्या झाली ती 51. एका बॉल मध्ये पाहिजे त्या 15 धावा. कुठेतरी आरसीबी संघ इथे जिंकतानी. नक्कीच पूर्ण आरसीबी संघ हा फायनल मध्ये प्रवेश झालाय. आणि आरसीबी संघ RCB कॉंग्रॅच्युलेशन, आपला संघ फायनल ओ रस्सा. मध्ये पोहोचलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन आरसीबी संघाने. हार्ड लक श्री दत्तगुरु. नक्कीच विजय माल्या हा फायनल मध्ये पोहोचलेला आहे. प्रफुल मॅन ऑफ द मॅच झालेला आहे तो सिद्धार्थ वाणी यांना मॅन या ऑफ द मॅचचा मॅच man of the match सिद्धार्थ ठरला. वाणी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सिद्धार्थ वाणी यांच्यासाठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे सिद्धार्थ वाणी. निलेश गाडगे जिथे कुठे असाल ते कमेंट्री Song वाजवायचे आहे. यायचंय. मोबाईल घेऊन यायचंय. मोबाईल घेऊन असंच नाही यायचं. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सिद्धार्थ वाणी यांनी स्टेजवरती यायचं आहे. वार्डाचे लाडके नगरसेवक विकासजी निकम यांना विनंती करतो त्याला मॅन ऑफ द मॅच द्यायचंय. सिद्धार्थ वाणी याची बॅटिंग खूप चांगली होती. उर्फ टकल्या असं बोलतात त्याला. नक्कीच चांगली फलंदाजी केली त्यांनी मैदानाच्या आतमध्ये आणि आरसीबी संघाचा मला मोठा स्कोर उभा केलाय. यानंतर होणारे फायनल बिग मॅच आरसीबी वर्सेस कोरस. We're ready for the challenge, pad up करके लाइफ एक मैदान है जो सिर्फ और जान है तो बने लॉकडाउन भी खुला आसमान है तो पहन के तो रेड एंड गोल्ड go challengers go play ball. हॅलो हॅलो हॅलो. आणि पारितोषिक घेऊन जायचं इम्रान दरोगे यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना प्रवीण बनसोडे यांच्याकडून भेटलेलं आहे. ठीक आहे. फायनल मध्ये प्रवेश झाला आरसीबी या संघाचा. वेंकी उपार यांची ही टीम. फायनल होणार आहे. कमिटीने झाडून काढून घ्यायचंय. झाड म्हणायचं आहे कमिटीने त्यावर पिचवरती.